विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोटीन सिंथेसिसशी संबंधित असलेली ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस जी आहे ती समजून घेतली. जसं तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की प्रोटीन सिंथेसिसमध्ये दोन महत्त्वाचे स्टेप आहेत. याच्यापैकी एक आहे ट्रान्स्क्रिप्शन आणि दुसरी आहे ट्रान्सलेशन. ट्रान्स्क्रिप्शनची आपण माहिती घेतली. DNA कडून mRNA तयार होणं म्हणजेच DNA वरती जी माहिती आहे प्रोटीनची ती माहिती तो उतरवतो, अनुवादित करतो एक प्रकारे, आणि तसा mRNA मॉलिक्यूल तयार करतो. याला काय म्हणायचं? ट्रान्स्क्रिप्शन. आणि पुढे mRNAवरती जी माहिती आहे प्रोटीन सिंथेसिसची तिचा परत एकदा अनुवाद होईल आणि ती परत ट्रान्सलेट होईल आणि mRNAवरती जो नायट्रोजनस बेसिसचा सिक्वेन्स आहे त्याप्रमाणे त्यांना कॉरेस्पॉन्डिंग असा अमायनो ॲसिड्सचा सिक्वेन्स एकमेकांशी जोडला जाईल आणि अमायनो ॲसिड्सचा सिक्वेन्स म्हणजेच काय? पॉलिपेप्टाइड चेन किंवा प्रोटीन त्या ठिकाणी तयार होईल. तर ही दुसरी स्टेप आहे ट्रान्सलेशन. सो सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन अँड सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम mRNA इज कॉल्ड ट्रान्सलेशन. आता पुढची जी स्टेप आहे ट्रान्सलेशन, तिची माहिती घेण्याच्या अगोदर आपल्या पुस्तकामध्ये आणि NCERTच्याही पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? मध्ये त्या दोघांच्या मध्ये एक टॉपिक दिलेला आहे आणि तो टॉपिक आहे जेनेटिक कोड. आता जेनेटिक कोड काय आहे? तर जेनेटिक कोड काय आहे? नायट्रोजिनस बेसिसचा सिक्वेन्स. नायट्रोजिनस बेसिसचा सिक्वेन्स. नायट्रोजिनस बेसिस जे आहेत ते आहेत DNA मध्ये 4, RNAमध्ये 4. DNA कुठले आहेत? ॲडेनाईन, थायमाइन, गॅनिन आणि सायटोसिन. आणि RNAमध्ये हेच 4 आहेत, फक्त फरक एकाच नायट्रोजिनस बेसचा आहे, तो म्हणजे थायमाइन जो आहे त्याच्याऐवजी काय आहे इथे? युरॅसिल आहे. सो इन DNA ATGC अँड इन RNA AUGC. थायमाइन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. तर या प्रकारे हा फरक आहे. आणखी जे फरक आहेत DNA RNAमधले ते तुम्हाला माहिती आहे. DNA जो सेलमध्ये असतो तो नेहमी डबल स्टँडर्ड असतो. व्हायरसमध्ये सिंगल स्टँडर्ड असू शकतो, पण सेलमध्ये नेहमी डबल स्टँडर्ड असतो. आणि RNA नेहमी सेलमधला सिंगल स्टँडर्ड असतो. व्हायरसमध्ये एखाद्या डबल स्टँडर्ड RNA असू शकतो, पण सेलमध्ये ॲज पर एज द सेल्युलर DNA अँड सेल्युलर RNA इज कन्सर्न्ड, सेल्युलर DNA इज ऑलवेज डबल स्टँडर्ड DNA अँड सेल्युलर RNA इज ऑलवेज सिंगल स्टँडर्ड RNA. आणखी फरक काय आहे की शुगरमध्ये फरक आहे. DNA नायट्रोजनस बेसिसला ज्या शुगर जोडलेल्या आहेत त्या शुगर बघा, नायट्रोजनस बेसिस जोडलेल्या आहे शुगरला, आणि शुगर आणखी कोणाला जोडलेलं आहे? फॉस्फरिक ॲसिडला. नायट्रोजनस बेस प्लस शुगर प्लस फॉस्फरिक ॲसिड मिळून काय तयार होणार? मिळून तयार होणारा मॉलिक्यूल जो आहे त्याला म्हटलं तर न्यूक्लिओटाईड. DNAच्या न्यूक्लिओटाईड्सला म्हणायचं डिऑक्सिरायबोन्यूक्लिओटाईड्स आणि RNAच्या न्यूक्लिओटाईड्सला म्हणायचं रायबोन्यूक्लिओटाईड्स. तर या ठिकाणी ही एक न्यूक्लिओटाईड झाली, नायट्रोजनस बेस प्लस शुगर प्लस फॉस्फरिक ॲसिड. शुगर वेगवेगळी असेल, DNA डिऑक्सिरायबोस शुगर, RNAमध्ये रायबोस शुगर. बाकी इतर काही फरक नाही. फॉस्फरिक ॲसिड दोघांमध्ये सारखंच असतं. नायट्रोजनस बेसेस पण दोघांमध्ये सारखे DNA RNAमध्ये, फक्त थायमाइनच्या ऐवजी RNAमध्ये काय आहे? युरॅसिल आहे. एवढाच एक फरक आहे. तर या पद्धतीने एक न्यूक्लिओटाईड जे आहे, अशा असंख्य न्यूक्लिओटाईड जोडल्या जातील. तेव्हा न्यूक्लिओटाईडचा पॉलिमर म्हणजे काय? न्यूक्लिओटाईडचा पॉलिमर म्हणजे पॉलिन्यूक्लिओटाईड. न्यूक्लिओटाईड मोनोमर झाला आणि त्याचा पॉलिमर म्हणजे पॉलिन्यूक्लिओटाईड. त्यालाच काय म्हटलं जातं? न्यूक्लिक ॲसिड. कारण ॲसिडिक असल्यामुळे, नेचर कसं आहे? ॲसिडिक आहे. शुगर अल्कोहोलिक, शुगरमध्ये पॉलिहायड्रॉक्झी अल्कोहोल, अनेक हायड्रॉक्झिल ग्रुप असल्यामुळे शुगर काय आहेत? अल्कोहोलप्रमाणे त्या न्यूट्रल आहेत. नायट्रोजनस बेस हे वीक बेसेस आहेत. काय आहेत? वीक बेसेस आहेत नायट्रोजनस बेसेस. आणि फॉस्फरिक ॲसिड हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. तर शुगर झाली न्यूट्रल, फॉस्फरिक ॲसिड आहे स्ट्रॉंग ॲसिड, आणि नायट्रोजनस बेस आहे वीक बेस. वीक बेस प्लस स्ट्रॉंग ॲसिड काय होणार? वीक ॲसिड. त्याच्यामुळे प्रत्येक न्यूक्लिओटाईड ही वीक ॲसिड आहे. आणि पॉलिन्यूक्लिओटाईड म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड, DNA RNA हे पण काय आहेत? ॲसिडिक आहेत. त्याच्यामुळे शब्द वापरलेला आहे ॲसिड. डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि रायबोज न्यूक्लिक ॲसिड. तर या पद्धतीने हे ॲसिडिक आहेत आणि न्यूक्लियसमध्ये तयार होतात, म्हणून त्यांना काय म्हटलं आहे? न्यूक्लिक म्हटलेलं आहे, न्यूक्लिक ॲसिड्स. तर अशा पद्धतीने
आता बघा, डी एन एकडे पण नायट्रोजनस बेसिसचं सिक्वेन्स आहे, आर एन एकडे पण नायट्रोजनस बेसिसचं सिक्वेन्स आहे. आणि हे सिक्वेन्सेस जे आहेत त्यांनाच काय म्हटलं जातं, जेनेटिक कोड म्हटलं जातं किंवा अनुवंशिक सांकेतिक अशी अनुवंशिक भाषा म्हटलं जातं. जेनेटिक कोड याला म्हटलं जातं. हे एक प्रकारची कोड लँग्वेज आहे, सांकेतिक भाषा आहे, गुप्त भाषा आहे. आता तुम्हाला सांगितलं डी एन एला जेनेटिक मॉलिक्यूल का म्हणतो आपण, डी एन एला जेनेटिक मॉलिक्यूल का म्हणतो आणि डी एन एच्या भाषेला जेनेटिक कोड का म्हटलं जातं. याचं कारण काय, डी एन ए हा प्राईम मॉलिक्यूल आहे, मास्टर मॉलिक्यूल आहे. तोच सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतो. कसा, ते मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं. एखाद्या सजीवाची जी गुणवैशिष्ट्ये असतील, ती सगळी जी गुणवैशिष्ट्ये आहेत एखाद्या सजीवाची, ती कशामुळे होतात, शरीराच्या कार्यामुळे ती प्रकट होतात. शरीराची जी कार्य आहेत, ते शरीराचे कार्य पेशींच्या कार्यांचं एकत्रीकरण आहे. इंटिग्रेटेड परफॉर्मन्स ऑफ द डिफरंट सेल्स. आणि सेलच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळ्या सेल्सच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यामध्ये चालणाऱ्या रासायनिक क्रियांमुळे आहेत. आणि ज्या केमिकल रिॲक्शन्स सेलमध्ये होतात त्यामुळे सेलच्या ॲक्टिव्हिटीज मॅनिफेस्ट होतात. आणि या ज्या सेलमधल्या केमिकल रिॲक्शन्स आहेत, दे आर कंट्रोल्ड बाय कॅटलिस्ट प्रोटीन्स कॉल्ड एन्झाईम्स. there are certain catalyst proteins called enzymes which control the chemical activities occurring inside the cell. आणि हे जे कॅटलिस्ट प्रोटीन आहेत, एन्झाईम, तर सर्व प्रकारचे प्रोटीन जे आहेत ते तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे कोण तयार करतं, mRNA तयार करतो. आणि अल्टिमेटली mRNAला कोण तयार करतो, तर DNA तयार करतो. म्हणजे अल्टिमेट कंट्रोल सगळ्यात शेवटी कुणाचा आहे, DNAचा अल्टिमेट कंट्रोल आहे. त्याच्यामुळे DNAची लँग्वेज हीच जेनेटिक कोड आहे. DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे आणि त्याची लँग्वेज काय आहे, जेनेटिक कोड आहे. आलं लक्षात. सजीवाची सगळी जी गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी असतात प्रत्येकाची, त्यालाच आपण अनुवंशिकता म्हणतो. ही जी गुणवैशिष्ट्ये आहेत ते शरीराच्या कार्यामुळे, शरीराचं कार्य पेशींच्या कार्यामुळे, पेशींचं कार्य पेशींच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पेशींमधल्या केमिकल रिॲक्शन्समुळे, पेशींचे केमिकल रिॲक्शन्स प्रोटीन्समुळे, प्रोटीन्स mRNAमुळे, आणि mRNAला कोण तयार करतं, अल्टिमेटली DNA तयार करतो. म्हणजे सगळ्यात मुळाशी कोण आहे, मुळाशी DNA आहे. आणि त्याच्यामुळे DNA काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. आणि आता उलट DNAमध्ये बदल झाला तर काय होईल, DNAमध्ये बदल झाला, उलट क्रम आता बघू आपण. DNAमध्ये बदल झाला तर mRNAमध्ये बदल होईल, mRNAमध्ये बदल झाला तर प्रोटीनमध्ये बदल होईल, प्रोटीन्स असलेल्या एन्झाईम्समध्ये बदल झाला तर केमिकल रिॲक्शन्समध्ये बदल होईल. सेल्सच्या केमिकल रिॲक्शन बदलल्या तर सेल्सच्या ॲक्टिव्हिटीज बदलतील, सेलच्या ॲक्टिव्हिटीज बदलल्या तर त्यांचं जे इंटिग्रेटेड परफॉर्मन्स आहे ते म्हणजे शरीराचं कार्य ते बदलेल. आणि ते बदललं म्हणजे सजीवाचे गुणवैशिष्ट्य बदलतील. मग या पद्धतीने DNA मध्ये बदल झाला तर सजीवामध्ये बदल होणार आहे. यालाच काय म्हणतो आपण, म्युटेशन म्हणतो. तर चेंज इन द DNA इज कॉल्ड म्युटेशन. तर अशा पद्धतीने DNA हा जेनेटिक मटेरियल आहे आणि त्यामुळे DNAची जी लँग्वेज आहे तिला काय म्हटलं जातं, जेनेटिक कोड म्हटलं जातं DNAच्या लँग्वेजला. असंच mRNAची जी लँग्वेज आहे त्याला पण जेनेटिक कोड म्हटलं जातं. DNA किंवा mRNA म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड्समध्ये नायट्रोजनस बेसिसचा जो सिक्वेन्स आहे, जेनेटिक कोड म्हणजे काय बघा, मी परत सांगतो तुम्हाला. DNA किंवा RNA म्हणजेच काय, पॉलिन्यूक्लिओटाइड्स म्हणजेच काय, न्यूक्लिक ॲसिड्स. तर DNA आणि RNA या न्यूक्लिक ॲसिड्समध्ये जो नायट्रोजनस बेसिसचा सिक्वेन्स आहे, की जो सिक्वेन्स हा अनुवंशिक गुणांचं नियंत्रण करतो. कशाच्या थ्रू प्रोटीन सिंथेसिस. याला हा जो सिक्वेन्स आहे DNA किंवा RNAवरती नायट्रोजनस बेसिसचा, हाच काय आहे, जेनेटिक कोड आहे. हीच अनुवंशिक भाषा आहे, हीच जेनेटिक कोड आहे. तर या पद्धतीने जेनेटिक कोडची डेफिनेशन आपल्याला या प्रकारे देता येईल. आता याच्यात आश्चर्य मानायचं कारण नाही. DNA किंवा RNAकडे 4च नायट्रोजनस बेसिस आहेत. जसं DNAकडे A, T, C आणि G, आणि RNAकडे तेच आहेत 4, फक्त Tच्या ऐवजी काय U आहे, थायमाइन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. पण मग एवढे सजीवाची जेवढे असंख्य गुणवैशिष्ट्ये जे आहेत, ते एवढे असंख्य गुणवैशिष्ट्य हे 4च नायट्रोजनस बेस कशी काय लँग्वेज तयार करू शकतात, अशी सांकेतिक भाषा, अशी जेनेटिक कोड कशी काय फक्त 4च नायट्रोजनस बेसेस वापरून हजारो गुणवैशिष्ट्य कसे काय नियंत्रित करता येऊ शकतात. हजारो रासायनिक पदार्थ जे सेल्समध्ये तयार होतात त्यांचं नियंत्रण कसं केलं जाऊ शकतं. तर
याच्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. जसं आपण आज कम्प्युटरच्या संगणकीय युगामध्ये आपण आज जगतो आहे आणि या कम्प्युटरच्या संगणकीय युगामध्ये आपण बघतो आहे की अफाट असे कामं कम्प्युटर करून राहिले, संगणक करून राहिलेले आहे. पण संगणकीय भाषा जी आहे ती फक्त कशापासून तयार झालेली आहे? दोनच, 0 आणि 1. 0 आणि 1 यांच्या अल्टरनेटिंग अरेंजमेंट जर बदलल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस तयार होतात, ज्या कम्प्युटरची संगणकीय भाषा आहे. 0 आणि 1 या दोनच संख्यांचा वापर केल्यावर एवढ्या मोठ्या अगणित अशा भाषा किंवा जे आपण कम्प्युटरचं कोडिंग म्हणतो आपण ते केलं जाऊ शकतं. इथे तर 4 नायट्रोजनस बेसिस आहेत, आलं लक्षात. त्याच्यामुळे याच्यात आश्चर्याची काही गोष्ट नाही आहे. क्रम वेगळा, क्रम बदलला की कार्य बदलला. त्याच नायट्रोजनस बेसिसचा क्रम बदलला की त्यांचं कार्य बदललं. तर या पद्धतीने तो क्रम म्हणजेच काय आहे? जेनेटिक कोड आहे. तो क्रम जो आहे ATCG यांचा जो क्रम आहे तो क्रम म्हणजेच काय आहे? आणि DNA किंवा RNAमध्ये DNA लक्षावधी न्यूक्लिओटाईड आहेत, लक्षावधी नायट्रोजनस बेसिस आहेत आणि mRNA जो आहे त्याच्यावरती हजारो नायट्रोजनस बेसिस आहेत. याचं कारण काय? एका DNAकडे असंख्य mRNAची माहिती आहे. DNAचे वेगवेगळे सेगमेंट जे आहेत ते वेगवेगळ्या mRNAची माहिती बाळगून आहेत, वेगवेगळ्या mRNAची माहिती बाळगून आहेत. त्याच्यामुळे mRNAवरती हजारो न्यूक्लिओटाईड आहेत आणि DNA लक्षावधी काय आहेत? न्यूक्लिओटाईड आहेत DNAकडे. तर अशा पद्धतीने DNA हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे. DNA हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे आणि असंख्य नायट्रोजनस बेसिस त्याच्यावरती आहेत. तो किती मोठा आहे हे आपण जर विचार केला तर आपला जो सगळा DNA आहे आपल्या शरीरातला तो जर सरळ केला, तो कॉइल्ड केलेला असतो, तो जर सरळ केला तर ती लांबी एवढी जास्त भरते की तुम्हाला सूर्य आणि शेवटचा जो ग्रह आहे ग्रहमालेतला प्लुटो, ते जे डिस्टन्स आहे ते 17 वेळा दोन्ही बाजूनी कव्हर होईल, एवढी लांबी DNAची आहे. तर शरीरातला DNA हा खूप अफाट आहे आणि त्याच्यावरती लक्षावधी काय आहेत? न्यूक्लिओटाईड्स आहेत. आणि त्याचं पॅकेजिंग आपण बघितलेलं आहे याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये, पॅकेजिंग ऑफ द जेनेटिक मटेरियल. त्यामध्ये एवढा लांबलचक DNA कसा काय एवढ्या छोट्या सेलमध्ये पॅक केलेला आहे ते पॅकेजिंग आपण मागे बघितलेलं आहे. तर बघा, जेनेटिक कोड म्हणजे काय आहे? जेनेटिक कोड हा DNA किंवा RNA म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड्सवरती असलेला नायट्रोजनस बेसिसचा हा ठराविक सिक्वेन्स आहे. ठराविक असा तो सिक्वेन्स आहे जो काय करतो? अनुवंशिक गुणांचं नियंत्रण करतो. कशाच्या थ्रू? प्रोटीन सिंथेसिसच्या थ्रू. ही सिंपल डेफिनेशन आहे जेनेटिक कोडची. तर बघा, आपण अगोदर डेफिनेशन बघू. हा टॉपिक जो आहे बघा, हा आता जो जेनेटिक कोड हा जो टॉपिक आहे हा आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात खूप व्यवस्थित दिलेला आहे. NCERTच्या CBSEच्या पुस्तकापेक्षा आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये हा टॉपिक जो आहे जेनेटिक कोड हा खूप सुंदररित्या दिलेला आहे. त्याच्यामुळे हा एक टॉपिक जो आहे याच्या बाबतीमध्ये आपल्याला NCERTचं पुस्तक बघायची काही गरज नाही. इथे आपल्या पुस्तकात तो जास्त चांगला दिलेला आहे स्टेट बोर्डाच्या. तर बघा, पेज नंबर 80 जो आहे त्या पेज नंबर 80वरती तुम्हाला लेफ्ट साईडला टायटल दिसतं आहे बघा या ठिकाणी. आणि हे जे टायटल आहे लेफ्ट साईडला ते आहे जेनेटिक कोड. ब्लू कलरमध्ये दिलेलं आहे पेज नंबर या ठिकाणी जे आहे पेज नंबर 80 त्याच्या लेफ्ट साईडला. ओके, जेनेटिक कोड. आता बघा, इथे जे सुरुवातीला जी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये त्यात हा सेकंड पॅराग्राफ जो आहे याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे. 20 डिफरंट टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स आर इन्वॉल्ड इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तर प्रोटीन जे आहेत ते अमायनो ॲसिडपासून बनलेले आहेत. एखाद्या प्रोटीनमध्ये शेकडो अमायनो ॲसिड असू शकतात, पण याचे प्रकार किती आहेत अमायनो ॲसिडचे? 20च प्रकार आहेत अमायनो ॲसिडचे. तेच अमायनो ॲसिड परत पुन्हा रिपीट होत राहतात. तेच अमायनो ॲसिड 20 अमायनो ॲसिडचे प्रकार आहेत आणि हे 20 प्रकारचे अमायनो ॲसिड परत रिपीट होतात आणि त्याच्या रिपिटेशनपासून जी चेन तयार होते ती पॉलीपेप्टाईड चेन आहे, जे बेसिक स्ट्रक्चर आहे प्रोटीनचं, फंडामेंटल स्ट्रक्चर आहे प्रोटीनचं. तर प्रोटीन किंवा पॉलीपेप्टाईड चेन कशापासून तयार झालेली आहे? 20 प्रकारच्या अमायनो ॲसिडपासून तयार झालेली आहे. आणि हे 20 प्रकारच्या अमायनो ॲसिड कुठल्या प्रोटीनमध्ये? 3 प्रकारची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलेली आहे. एखाद्या प्रोटीनमध्ये किती अमायनो ॲसिड, कुठले अमायनो ॲसिड आणि कुठल्या क्रमाने ते अमायनो ॲसिड आहेत.
परत सांगतो मी तुम्हाला, एखाद्या प्रोटीनमध्ये किती अमायनो ॲसिड आहेत, कुठले अमायनो ॲसिड आहेत आणि कुठल्या क्रमाने ते आहेत, ही जी माहिती आहे ही माहिती कोणाकडे आहे, ही DNA आहे. आणि ती माहिती DNA कुठल्या स्वरूपात आहे, DNA ही माहिती ही नायट्रोजनस बेसेसच्या सिक्वेन्सच्या स्वरूपात आहे, ATCG यांच्या सिक्वेन्सच्या स्वरूपात आहे. आणि ती लँग्वेज म्हणजेच काय झालं, जेनेटिक कोड झालं. ही इन्फॉर्मेशन म्हणजेच काय झालं, जेनेटिक कोड झालं. एखाद्या प्रोटीनमध्ये कुठले अमायनो ॲसिड, किती अमायनो ॲसिड आणि कुठल्या क्रमाने अमायनो ॲसिड, ही माहिती म्हणजेच जेनेटिक कोड. ही माहिती म्हणजेच काय आहे, जेनेटिक कोड. आणि ही मूळ माहिती कुणाकडे आहे, DNA आहे. ही मूळ माहिती कुणाकडे आहे, DNA आहे. लक्षात. तुम्हाला मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं होतं, प्रोटीन सिंथेसिस जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, सेलमध्ये जे प्रोटीन तयार होतात, प्रथिन संश्लेषण होईल अमायनो ॲसिड जोडून, तर याची याची प्रोसेस लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला मागच्या वेळेस उदाहरण दिलेलं होतं की प्रोटीन कशापासून बनलेलं आहे, अनेक अमायनो ॲसिडपासून बनलेलं आहे. आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनशी प्रोटीन सिंथेसिसची जी कम्पॅरिझन आहे ती तुम्हाला मी सांगितलेली होती. तर प्रोटीन हे काय झालं, पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. हे उदाहरण चांगलं आहे की प्रोटीन काय झालं, बिल्डिंग झाली, जी बिल्डिंग इंजिनियर बांधत असतो. प्रोटीन काय झाली, बिल्डिंग झाली. बिल्डिंग कशाची बनलेली, विटा जोडून तयार झालेली. तर बिल्डिंग इथे काय आहे, प्रोटीन म्हणजेच पॉलीपेप्टाइड चेन आहे. ज्या विटा जोडून तयार झालेली त्या विटा म्हणजे इथे काय आहेत, अमायनो ॲसिड आहेत. पॉलीपेप्टाइड चेन किंवा प्रोटीन अमायनो ॲसिड जोडून तयार झालेलं आहे. तर विटा म्हणजे काय झाले, अमायनो ॲसिड झाले. त्यानंतर ज्या ठिकाणी बिल्डिंग बांधली जाते ती जी जमिनीची साईट आहे, साईट ऑफ कन्स्ट्रक्शन, तर इथे सेलच्या सायटोप्लाझममध्ये एक प्रकारचे ग्रॅन्युल असतात. आणि हे जे ग्रॅन्युल आहे त्यांना म्हटलं आता रायबोसोम्स. हे रायबोसोम काय झाले, साईट ऑफ द प्रोटीन सिंथेसिस झाले. रायबोसोम हे साईट झाली, बिल्डिंगची साईट, तिथे बिल्डिंग उभी केली जाईल. तर असे पार्टिकल सेलच्या सायटोप्लाझम आहेत ते म्हणजे रायबोसोम. त्याच्यावरती हे हे होईल, कन्स्ट्रक्शन होईल, म्हणजे प्रोटीन तयार होईल अमायनो ॲसिड्सला जोडून. त्याच्यामुळे रायबोसोम काय झाला, साईट ऑफ द कन्स्ट्रक्शन झाला. त्याच्यानंतर जो प्लॅन असतो एखाद्या बिल्डिंगचा, कशी बिल्डिंग बांधायची, त्याची कागदावरती ब्लूप्रिंट काढली जाते, नकाशा काढला जातो. आणि तो जो प्लॅन तयार करतो बिल्डिंग कशी बांधायची, तो कागदावर काढलेला प्लॅन कोण काढतो, इंजिनियर काढतो. तर तो इंजिनियर कोण आहे, DNA आहे. DNAला, इंजिनियरला असंख्य प्लॅन माहिती असतात, असंख्य बिल्डिंग कशा बांधायचे असे असंख्य प्लॅन माहिती असतात. तसं तो DNA आहे. DNA हा इंजिनियरप्रमाणे, ज्याला मूळ माहिती आहे की बिल्डिंग कशी बांधायची. प्रोटीन म्हणजेच DNAला इथे काय माहिती आहे, कुठल्या प्रोटीनमध्ये कुठले अमायनो ॲसिड आहेत, कुठल्या क्रमाने आहेत, किती आहेत आणि कशा प्रकारे तो प्रोटीन तयार करायचा, ही माहिती कुणाकडे आहे, DNA आहे. म्हणजे DNAची तुलना इंजिनियरशी करता येईल. आणि DNA जो आहे तो इंजिनियर प्रत्यक्ष जाऊन काम करत नसतो बांधकामाचं. तो काय करतो, तो ठेकेदाराला सोपवतो. एक ठेकेदार असतो, त्याला समजून सांगतो की ही बिल्डिंग कशी बांधायची. ठेकेदार मजुरांचा मालक असतो. ठेकेदार काय करतो, मजूर जमा करतो आणि त्यांच्याकडून बांधून घेतो. तर हा जो ठेकेदार किंवा मुकरदमा आहे त्याची तुलना कोणाशी करता येईल, mRNAशी करता येईल. का, कारण DNAकडे असंख्य प्रोटीनची माहिती आहे. पण DNA एक mRNAचा असा छोटा मॉलिक्यूल तयार करेल की ज्याला फक्त एकाच प्रोटीनची माहिती आहे. DNAला असंख्य प्रोटीनची माहिती आहे, पण DNAकडून जो mRNA तयार होईल तो DNAपेक्षा खूप लहान आहे आणि एका mRNAला एकाच प्रोटीनची माहिती असेल युकॅरियोटिक सेलच्या बाबतीमध्ये. तर अशा प्रकारचा mRNA तो तयार करेल. मग mRNAची तुलना ठेकेदार किंवा मुकरदम जो असतो मजुरांवरती, त्यांचा मालक मजुरांचा, त्याच्याशी करता येईल आपल्याला. आता हे DNA कडून mRNA तयार कुठे होतं, न्यूक्लियसमध्ये होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेनला छिद्र आहेत, न्यूक्लिअर पोर्स, त्याच्यातून mRNA बाहेर येतो सायटोप्लाझममध्ये. आणि सायटोप्लाझममध्ये mRNA कुठे होईल, रायबोसोमवरून सरकायला लागेल आणि रायबोसोमवरती प्रोटीन तयार होईल, अमायनो ॲसिड्सला जोडून प्रोटीन तयार होईल. तर mRNAची तुलना त्या ठेकेदार किंवा मुकरदमशी करता येईल. आणि त्या ठिकाणी अमायनो ॲसिड सायटोप्लाझममध्ये आहेत, त्यांना घेऊन यायचं काम, सायटोप्लाझममधून वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड घेऊन यायचं काम कुठे, रायबोसोमवरती प्रोटीन तयार होणार आहे तिथे घेऊन रायबोसोमवरती आणून ते जोडायचे आहेत. तर रायबोसोमवरती ते आणण्याचं काम, अमायनो ॲसिड्सची तुलना आपण विटांशी केलेली आहे. तर ह्या विटा घेऊन कोण येतो, ट्रक्स येतात, ट्रकमधून विटा आणल्या जातात. तसं इथे या विटा वाहून आणणारे जे ट्रक आहेत म्हणजेच कोण आहेत, अमायनो ॲसिडला वाहून आणणारे जे आणखी एक प्रकारचे RNA मॉलिक्यूल आहेत छोटे छोटे. आणि या RNA मॉलिक्यूलला म्हटलं जातं ट्रान्सफर RNA. याला म्हटलं जातं ट्रान्सफर RNA. हे ट्रान्सफर RNA मॉलिक्यूल सायटोप्लाझममधून अमायनो ॲसिड घेतील आणि कुठे आणून सोडतील,
mRNAने सांगितल्याप्रमाणे त्या प्रकारचे अमायनो ॲसिड, ज्या प्रकारचा कॉल mRNAने दिला जाईल त्या प्रकारचे अमायनो ॲसिड घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे कोण येतील, tRNA येतील आणि त्या अमायनो ॲसिड्सला तिथे सोडतील रायबोसोमवरती. तर tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. ॲज दे ट्रान्सफर द अमायनो ॲसिड्स फ्रॉम सायटोप्लाझम ऑन टू द रायबोसोम, दे आर कॉल्ड ट्रान्सफर RNA मॉलिक्युल्स. आलं लक्षात. आणि प्रत्यक्ष बांधकाम करणारा जो मजूर आहे तो रायबोसोमवरती एक आणखी प्रकारचा RNA आहे आणि तो RNA काय आहे, रायबोसोमल RNA. त्याला म्हणायचं रायबोसोमल RNA किंवा rRNA, रायबोसोमल RNA किंवा rRNA. आणि हा प्रत्यक्ष सगळ्यांच्या जोडणीचं काम करणार आहे. आणि ज्याप्रमाणे mRNAची सूचना मिळेल, tRNAने अमायनो ॲसिड ज्या प्रकारचे आणले त्यांना जोडून प्रोटीन ॲक्च्युअल तयार करण्याचं काम या ठिकाणी रायबोसोमवरती होणार आहे. तर कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत प्रोटीन सिंथेसिससाठी? DNA, त्याच्यानंतर mRNA, त्याच्यानंतर tRNAचे वेगवेगळे मॉलिक्यूल, त्याच्यानंतर रायबोसोमवरती असलेला rRNA, रायबोसोम नावाचे पार्टिकल आणि सायटोप्लाझममध्ये असलेले अमायनो ॲसिड. याशिवाय असंख्य प्रकारचे एन्झाईम जे कॅटलिस्ट म्हणून कार्य करतात आणि एनर्जीसाठी ATP किंवा GTP नावाचे मॉलिक्यूल लागतात. या सगळ्या गोष्टींची गरज आहे प्रोटीन तयार करण्यासाठी. आणि ॲक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस कसं होतं म्हणजेच काय, ट्रान्सलेशन प्रोसेस. DNAकडून mRNA तयार होणं म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन आणि mRNAकडून प्रोटीन तयार होणं अमायनो ॲसिड्सचा सिक्वेन्स जोडून ते म्हणजे ट्रान्सलेशन. हे आपल्याला याच्यानंतर बघायचं. कंप्लीट प्रोसेस डिटेलमध्ये आपल्याला ते स्टडी करायचे. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रोटीन सिंथेसिस हे एखाद्या डबल ट्रान्सलेशनप्रमाणे आहे. कशाप्रमाणे आहे? डबल ट्रान्सलेशनप्रमाणे आहे. समजा दोन व्यक्ती आहेत. एका व्यक्तीला इंग्लिश पण येतं आणि हिंदी पण येतं, पण त्या व्यक्तीला मराठी येत नाही. आणि दुसरी व्यक्ती अशी आहे की जिला हिंदी येतं आणि मराठी येतं, पण तिला इंग्लिश येत नाही. एका व्यक्तीला इंग्लिश आणि हिंदी येतं, मराठी येत नाही. दुसऱ्या व्यक्तीला हिंदी आणि मराठी येतं, पण इंग्लिश येत नाही. तर हे दोघं मिळून आपल्याला काय करायचं आहे, इंग्लिशचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करायचं आहे. आता हे दोघं माणसं जे आहेत याच्यापैकी एकाला इंग्लिश येतं आहे, त्याला मराठी येत नाही, आणि ज्याला मराठी येते त्याला हिंदी येतं, पण त्याला इंग्लिश येत नाही. असं झालेलं आहे. मग काय करता येईल आपल्याला, पहिल्या माणसाकडून इंग्लिशचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये करून घेता येईल, कारण त्याला इंग्लिश पण येतं, हिंदी पण येतं. आणि दुसऱ्या माणसाकडून आपल्याला हिंदीचा अनुवाद मराठीमध्ये करून घेता येईल, कारण त्याला इंग्लिश येत नाही, पण त्याला हिंदी आणि मराठी येतं, आणि ज्याला इंग्लिश येतं त्याने हिंदीमध्ये अनुवाद करून दिलेला आहे. तर या पद्धतीने हे डबल ट्रान्सलेशन झालं. यापैकी DNAची लँग्वेज mRNAच्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करणं हे जे पहिलं ट्रान्सलेशन आहे, याला ट्रान्सलेशन न म्हणता काय म्हटलेलं आहे, ट्रान्स्क्रिप्शन म्हटलेलं आहे. याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्स्क्रिप्शन म्हटलेलं आहे. आणि mRNAवरती जे लँग्वेज आहे ती लँग्वेज कन्वर्ट करणं अमायनो ॲसिडच्या लँग्वेजमध्ये म्हणजेच पॉलिपेप्टाइड चेनमध्ये, हे जे दुसरं ट्रान्सलेशन आहे त्याला ट्रान्सलेशन म्हटलेलं आहे. तर डबल ट्रान्सलेशनशी आपल्याला तुलना करता येईल प्रोटीन सिंथेसिसची. प्रोटीन सिंथेसिस कॅन बी कम्पेअर्ड टू द डबल ट्रान्सलेशन. लक्षात. आता बघा, आता इथे 3 प्रकारचे जेनेटिक कोड जी आहे त्याचा संबंध 3 प्रकारच्या मॉलिक्युल्सशी येतो. एक म्हणजे DNAवरती जे नायट्रोजनस बेसिसचा सिक्वेन्स आहे, तर एका अमायनो ॲसिडसाठी 20 प्रकारचे अमायनो ॲसिड वापरले जातात प्रोटीन तयार करायला, जे वरच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे इथे. आता एका प्रकारच्या अमायनो ॲसिडसाठी नायट्रोजनस बेसिसचा जो सिक्वेन्स असेल, 3 नायट्रोजनस बेस क्रमाने येणारे 3 नायट्रोजनस बेस हे एका अमायनो ॲसिडसाठी असतात. तर एका अमायनो ॲसिडसाठी जो ग्रुप ऑफ 3 इज कॉल्ड ट्रिपलेट. तर एका अमायनो ॲसिडसाठी एक जो 3 क्रमाने येणाऱ्या 3 अमायनो ॲसिडचा जो सिक्वेन्स आहे, ट्रिपलेट आहे, त्याला ती काय झाली, कोड झाली. तर DNAचे जे ट्रिपलेट आहेत, DNAवरती वेगवेगळ्या अमायनो ॲसिडसाठी वेगवेगळ्या ट्रिपलेट आहेत. क्रमाने येणारे 3 अमायनो ॲसिड म्हणजे एक ट्रिपलेट झाले, त्याच्या पुढचे 3 म्हणजे दुसरी ट्रिपलेट झाले, त्याच्या पुढचे 3 म्हणजे तिसरी ट्रिपलेट झाली. तर असे 3-3चे नायट्रोजनस बेसिसचे ग्रुप म्हणजे ट्रिपलेट ही DNAची लँग्वेज झाली. ही काय झाली, DNAची लँग्वेज झाली. आणि DNAच्या ज्या ट्रिपलेट आहेत त्यांना काय म्हटलं जातं, कोड किंवा कोडोजेन म्हटलं जातं. DNAच्या ट्रिपलेट्सला कोड किंवा कोडोजेन्स म्हटलं जातं. तर DNAकडे कोड्स आहेत किंवा कोडोजेन्स आहेत करस्पॉन्डिंग टू द डिफरंट अमायनो
ॲसिड्स. आलं लक्षात. त्याच्यानंतर DNA कडून ट्रान्स्क्रिप्शनमध्ये mRNA तयार होतो, ते तर आपण शिकलोच मागच्या लेक्चर्समध्ये. तर mRNAच्या ज्या ट्रिपलेट आहेत, mRNAवरच्या ज्या ट्रिपलेट आहेत, त्या DNA च्या अँटीसेन्स स्ट्रँडनी mRNA तयार केलेला आहे. त्या DNA च्या अँटीसेन्स स्ट्रँडला काय आहेत, त्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. त्याला काय आहेत, त्या कॉम्प्लिमेंटरी आहेत mRNAच्या ट्रिपलेट्स. आणि mRNAवरच्या ज्या ट्रिपलेट्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, कोडॉन्स म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं, कोडॉन. DNA च्या ट्रिपलेट्सला काय म्हटलं जातं, कोड किंवा कोडोजेन म्हटलं जातं. कोड्स किंवा कोडोजेन्स म्हटलं जातं. mRNAच्या ट्रिपलेट्सला काय म्हटलं जाईल, त्यांना कोडॉन्स म्हटलं जाईल. mRNAच्या ट्रिपलेट्सला कोडॉन्स म्हटलं जाईल. आणि tRNAचे जे मॉलिक्यूल आहेत ते पण वेगवेगळ्या प्रकारचे tRNA मॉलिक्यूल, ट्रान्सफर RNA मॉलिक्यूल, ते अमायनो ॲसिड ट्रान्सफर करतात सायटोप्लाझममधून रायबोसोमवरती, म्हणून त्यांचं नाव आहे ट्रान्सफर RNA. आणि ते tRNAच्या ज्या ट्रिपलेट्स आहेत त्या tRNAच्या ट्रिपलेट्सला काय म्हटलं जातं, अँटीकोडॉन. बघा, हे 3 शब्द लक्षात ठेवायचे आपल्याला फक्त. एकदम सिम्पल आहे. DNA च्या ज्या ट्रिपलेट्स आहेत, क्रमाने येणारे 3 नायट्रोजनस बेसिस एका अमायनो ॲसिडसाठी. तर पॉलीपेप्टाईड चेनमध्ये अनेक अमायनो ॲसिड आहेत, तर प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी वेगवेगळ्या ट्रिपलेट आहेत DNA वरती. एक ट्रिपलेट संपली एका अमायनो ॲसिडसाठी, दुसरी ट्रिपलेट दुसऱ्या अमायनो ॲसिडसाठी, तिसरी. तर जेवढे अमायनो ॲसिड असतील त्या प्रोटीनमध्ये, एखाद्या प्रोटीनमध्ये, तेवढी माहिती या DNA वरती ट्रिपलेट्सच्या स्वरूपात आहे. तर ह्या ज्या DNA चे ट्रिपलेट्स आहेत ते म्हणजे कोडोजेन किंवा कोड्स. mRNAच्या ज्या ट्रिपलेट आहेत त्यांना म्हणायचं कोडॉन्स. आणि tRNAच्या ज्या ट्रिपलेट आहेत त्यांना म्हणायचं अँटीकोडॉन. त्यांना म्हणायचं अँटीकोडॉन. तिघांची लँग्वेज वेगवेगळी आहे. तिघांची लँग्वेज वेगवेगळी आहे. जसं आपण साखर म्हटलं, मराठीमध्ये साखर शब्द वापरला जातो, हिंदीमध्ये चिनी किंवा शक्कर म्हटलं जाईल. हिंदीमध्ये चिनी म्हटलं जाईल. आणि इंग्लिशमध्ये शुगर म्हटलं जाईल. शुगर शब्द वेगळा आहे, चिनी शब्द वेगळा आहे, साखर शब्द वेगळा आहे. पण प्रत्येकाला आपली भाषा माहिती आहे. इंग्लिश पर्सनला शुगरचा अर्थ काय आहे ते माहिती आहे. हिंदी पर्सनला चिनी शब्दाचा अर्थ काय आहे ते माहिती आहे. आणि मराठी पर्सनला साखर शब्दाचा अर्थ काय आहे ते माहिती आहे. वस्तू एकच आहे, ती आहे साखर. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे. तशा पद्धतीने ट्रिपलेट तिघांच्या पण वेगवेगळ्या आहे. भाषा तिघांची पण वेगळी आहे. कोणाच्या तिघांची, DNA ची, mRNAची आणि tRNAची. आणि तिघांच्या भाषेला जेनेटिक कोड म्हणता येईल. तिघांच्याही भाषेला जेनेटिक कोड म्हणता येईल. आलं लक्षात. तर बघा, DNA वरच्या ज्या ट्रिपलेट आहेत त्यांना कोडोजेन्स किंवा कोडॉन्स कोड किंवा कोडोजेन म्हटलं जातं. कोड किंवा कोडोजेन म्हटलं जातं. ही मूळ माहिती, आता DNA आहे डबल स्ट्रँडेड, ही मूळ माहिती कोणाकडे आहे, DNA च्या एका स्ट्रँडकडे आहे. ज्या स्ट्रँडकडे ही मूळ माहिती आहे, ही ओरिजिनल इन्फॉर्मेशन ज्या स्ट्रँडकडे आहे, ती स्ट्रँड म्हणजे काय, कोडिंग स्ट्रँड. ती स्ट्रँड म्हणजे कोडिंग स्ट्रँड किंवा सेन्स स्ट्रँड. पण ही स्ट्रँड mRNAला तयार करणार नाही. आणि हिच्यावरती ज्या ट्रिपलेट आहेत ते काय झाले, कोड्स झाले किंवा कोडोजेन झाले. लक्षात. किंवा DNA चे कोडॉन म्हणू शकता तुम्ही त्याला, DNA चे कोडॉन म्हणू शकता. तर हे DNA चे सेन्स स्ट्रँडवरती किंवा ज्याला काय म्हटलं जाईल, कोडिंग स्ट्रँड म्हटलं जाईल, त्याच्याकडे काय आहेत, या ट्रिपलेट आहेत जे कोड्स किंवा कोडोजेन आहेत. पण DNA ची दुसरी जी स्ट्रँड आहे त्याच्या शेजारी असलेली DNA डबल स्ट्रँडेड आहे, ती काय आहे, नॉन कोडिंग किंवा अँटीसेन्स स्ट्रँड आहे. ती नॉन कोडिंग किंवा अँटीसेन्स स्ट्रँड आहे. आणि हिच्यावरचा जो सिक्वेन्स आहे तो ओरिजिनल स्ट्रँड जी होती अगोदर कोडिंग स्ट्रँड, त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आयडेंटिकल नाही. म्हणजे एला कॉम्प्लिमेंटरी टी, जीला कॉम्प्लिमेंटरी सी, टीला कॉम्प्लिमेंटरी ए, सीला कॉम्प्लिमेंटरी जी, या पद्धतीचा सिक्वेन्स हा दुसऱ्या स्ट्रँडमध्ये अँटीसेन्स किंवा नॉन कोडिंग स्ट्रँडमध्ये आहे. जिला टेम्पलेट म्हटलेलं आहे, कारण ती mRNAला तयार करण्यासाठी ठसा किंवा साचा म्हणून वापरले जाते. त्याच्यामुळे DNA च्या या स्ट्रँडला काय म्हटलं तर टेम्पलेट स्ट्रँड तयार म्हटलं जातं. आणि टेम्पलेट स्ट्रँड तिला कॉम्प्लिमेंटरी mRNA तयार करेल. बघा, कोडिंग स्ट्रँडला कोडिंग स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड कुठली आहे, नॉन कोडिंग. म्हणजे सेन्स स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी कुठली आहे, नॉन कोडिंग म्हणजे अँटीसेन्स स्ट्रँड आहे. म्हणजे आणि हे अँटीसेन्स स्ट्रँड काय करणार आहे, तिला कॉम्प्लिमेंटरी mRNA तयार करणार आहे. DNAच्या सेन्स स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी अँटीसेन्स स्ट्रँड आहे आणि अँटीसेन्स स्ट्रँड तिला कॉम्प्लिमेंटरी mRNAची स्ट्रँड तयार करणार आहे. त्याच्यामुळे mRNAची स्ट्रँड DNAची जी ओरिजिनल सेन्स स्ट्रँड जी आहे तिच्याप्रमाणेच असणार आहे. कारण काय झालं, मिरर इमेज, आरशामध्ये जशी प्रतिमा दिसते किंवा
साचा किंवा ठसा जो उलटी प्रतिमा मिळवतो ती प्रतिमा परत उलट केली तर ओरिजिनल प्रतिमेप्रमाणे दिसणार आहे. त्याच्यामुळे डी एन एची सेन्स स्ट्रँड ज्याच्यावरच्या ट्रिपलेट्सला कोड्स किंवा कोडोजेन्स म्हटलं जातं आणि एम आर एन एचे ट्रिपलेट्स हे सारखेच असणार आहेत. फरक काय राहणार आहे? फरक एवढाच राहणार आहे की डी एन एकडे बेसिस कुठले ए टी सी आणि जी आणि एम आर एन एचे जे बेसिस आहेत त्या एम आर एन एच्या बेसिसमध्ये काय आहे? टीच्या ऐवजी काय आहे? यू आहे. बाकी सगळं सारखंच आहे. थायमाइन इज रिप्लेस्ड बाय युरेसिल. एवढाच फरक आहे लक्षात. तर इथे बघा याच्यावरती प्रश्न जे आहेत जेनेटिक कोडवरती ते प्रश्न सगळे जेनेटिक कोडच्या पुढच्या टॉपिकवरती आहेत. याच्यानंतरचा पुढचा टॉपिक जो आहे जेनेटिक कोडचा तो आहे प्रॉपर्टीज ऑफ द जेनेटिक कोड. कुठला? प्रॉपर्टीज ऑफ द जेनेटिक कोड. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. जेनेटिक कोडविषयी हे सगळं काही विचारलं जाणार नाही. जेनेटिक कोड का म्हणतात त्याला याच्याविषयी काही प्रश्न नाही. प्रश्न कशावरती विचारले जातात? प्रॉपर्टीज ऑफ द जेनेटिक कोड. तर आता इथे बघा इथे पेज नंबर 80वरती जर आपण बघितलं तर इथे सगळ्यात लेफ्ट साईडला सगळ्यात खालचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यासाठी मी इथे क्वेश्चन लिहिलेला आहे बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पुस्तकामध्ये क्वेश्चन लिहून घेऊ शकता. क्वेश्चन इज व्हॉट इज जेनेटिक कोड. काय आन्सर आहे? इथे दिलेलं आहे. FSC क्रिकने सांगितलं हे. क्रिकने किंवा FC क्रिक म्हटलं तरी चालेल. यांनी हे पहिल्यांदा सांगितलं जेनेटिक कोड म्हणजे काय. बघा डेफिनेशन काय? इन्फॉर्मेशन स्टोअर्ड. कशी डेफिनेशन होईल? इन्फॉर्मेशन स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ कोडेड लँग्वेज. क्रिप्टोग्रॅम. क्रिप्टो म्हणजे हिडन. गुप्त. ग्रॅम म्हणजे लँग्वेज. गुप्त अशी भाषा. इन्फॉर्मेशन स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ कोडेड लँग्वेज दॅट कंटेन्स किंवा विच कंटेन्स कोडेड लँग्वेज विच कंटेन्स कोड वर्ड्स कोडॉन्स each one specifying a specific amino acid is called genetic code. I repeat the definition बघा. Information stored in the form of coded language which contains code words म्हणजेच codons each one specifying specific amino acid is called genetic code. Information stored in the form of coded language which contains code words each one specifying specific amino acid is called genetic code. आणि आणखी एक सेंटेन्स काय ॲड करता येईल? जेनेटिक कोड इज देअर फॉर अ कलेक्शन ऑफ बेस सिक्वेन्सेस म्हणजे नायट्रोजनस बेस ATCG आणि RNAच्या बाबतीमध्ये टीच्या ऐवजी यू म्हणजे AUCG. जेनेटिक कोड therefore is a collection of base sequences, nitrogenous base sequences that correspond to each amino acid present in the polypeptide chain. Amino acid present in the polypeptide chain. Polypeptide chain मध्ये अनेक अमायनो ॲसिड आहेत आणि प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी 3 नायट्रोजन बेसेसचा एक ट्रिपलेट. अशा प्रकारची कोडेड लँग्वेज ही या ठिकाणी आहे DNA किंवा RNAकडे. समजलं? तर हे 2 वाक्य आपल्याला लिहायचे व्हॉट इज जेनेटिक कोड विचारलं तर. त्यानंतर बघा सिंगल नायट्रोजनस बेस. आता ट्रिपलेटच्या स्वरूपात का आहे? जेनेटिक कोड ही ट्रिपलेटच्या स्वरूपात का आहे? हे असं का मानलं जातं की जेनेटिक कोड ट्रिपलेटच्या स्वरूपात आहे? क्रमाने येणारे 3 नायट्रोजनस बेस हे एका अमायनो ॲसिडसाठी आहेत. हे का मानलं जातं? तर याचं कारण काय आहे? नायट्रोजनस बेसेस किती आहेत? 4 आहेत. ATCG 4 नायट्रोजनस बेस आहेत आणि हे प्रत्येक नायट्रोजनस बेस जर एका अमायनो ॲसिडला कोड करत असता तर 4 अमायनो ॲसिड फक्त 4 जे नायट्रोजनस बेसेस आहेत ते 4 नायट्रोजनस बेसेस फक्त 4च अमायनो ॲसिडला कोड करू शकले असते. पण अमायनो ॲसिड किती आवश्यक आहेत? 20 प्रकारचे अमायनो ॲसिड आवश्यक आहेत आणि नायट्रोजनस बेसेस फक्त ATCG 4च आहेत किंवा RNAमध्ये युरॅसिल टीच्या ऐवजी 4च आहेत AUCG. आणि मग 20 प्रकारच्या अमायनो ॲसिडसाठी सांकेतिक भाषा गुप्त भाषा म्हणून 4 प्रकारचे नायट्रोजनस बेसेस काही वापरता येणार नाही. म्हणजे सिंगल नायट्रोजनस बेस सिंगलेट. जेनेटिक कोड इज नॉट सिंगलेट कोड. काय वाक्य महत्त्वाचं आहे? जेनेटिक कोड इज नॉट अ सिंगलेट कोड. मग जर क्रमाने येणारे जर 2 नायट्रोजनस बेसेस एका अमायनो ॲसिडसाठी वापरले
एका अमायनो ॲसिड साठी वापरले तर 20 प्रकारचे अमायनो ॲसिड कोड होतील का? 20 प्रकारचे अमायनो ॲसिड कोड होतील का? तर हे बघण्यासाठी बघा, हे लक्षात घेण्यासाठी मी तुम्हाला डायग्रॅम दाखवतो. डबलेट कोड बघा, इथे वर सिंगलेट कोड आहे या डायग्रॅममध्ये. दिस डायग्राम which I am displaying for you. See the upper diagram. ही सिंगलेट कोड आहे. अपर डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे? सिंगलेट कोड दाखवलेलं आहे. बघा इथे टायटल बघा तुम्ही, हे जे टायटल आहे ते टायटल काय आहे? सिंगलेट कोड टायटल या ठिकाणी आहे, सिंगलेट कोड. तर हे काय? ए सिंगल ए आहे, टी सिंगल टी आहे, जी सिंगल जी आहे, सी सिंगल जी आहे. म्हणजे 4 प्रकारचे नायट्रोजनस बेसेस आहेत. ते 4च अमायनो ॲसिडला कोड करतील. 20 अमायनो ॲसिड कोड होऊच शकणार नाही. 20 अमायनो ॲसिड कोड होऊच शकणार नाही. म्हणून खाली सेंटेन्स काय दिलेलं आहे बघा, इथे याच्या खाली सिंगलेट कोडच्या खाली काय सेंटेन्स दिलेलं आहे? इन अ सिंगलेट कोड, दिस सेंटेन्स आय एम टेलिंग यू. इन अ सिंगलेट कोड each base specifies one amino acid. Each base specifies one amino acid. Only 4 of the 20 amino acids could be coded. फक्त 4च अमायनो ॲसिड इथे साठी ही भाषा वापरता येईल. पण आपल्याला किती अमायनो ॲसिडसाठी भाषा तयार करायची? 20 अमायनो ॲसिडसाठी. त्याच्यामुळे सिंगलेटच्या स्वरूपात जेनेटिक कोड अस्तित्वात असू शकत नाही. तर जेनेटिक कोड ही सिंगलेटच्या स्वरूपामध्ये नाही आहे. जेनेटिक कोड ही सिंगलेटच्या स्वरूपामध्ये नाही आहे, कारण 20 प्रकारचे अमायनो ॲसिड आहेत आणि सिंगल नायट्रोजन बेस एका अमायनो ॲसिडसाठी वापरला कोड लँग्वेज म्हणून, तर 4च अमायनो ॲसिड कोड होतील. त्याच्यामुळे सिंगलेटच्या स्वरूपात ती नाही आहे, याला लक्षात. आता याच्या खाली डबलेट दिलेलं आहे बघा. डबलेट किती तयार होतील? क्रमाने येणारे 2 नायट्रोजनस बेसेस, DNA किंवा RNAवरती क्रमाने येणारे 2 नायट्रोजनस बेसेस हे जर एका अमायनो ॲसिडसाठी असतील तर किती डबलेट तयार होतील बघा. तर ए पासून सुरू होणारे या ठिकाणी दिलेलं आहे बघा. इथे ए पासून सुरू होणाऱ्या डबलेट किती होतील ते दिलेलं आहे. पहिला ए आहे, दुसरा ए आहे, दुसरा जी आहे, दुसरा सी आहे, तिसरा टी आहे. तर ए पासून सुरू होणाऱ्या, पहिला लेटर ए पासून सुरू होणाऱ्या 4 ट्रिपलेट झाल्या. ए जी, ए सी, ए टी. तसं जी पासून सुरू होणाऱ्या, पहिलं लेटर जी आहे या चौघांमध्ये, जी पासून सुरू होणाऱ्या 4 डबलेट झाल्या. जी ए, जी जी, जी सी, जी टी. सी पासून सुरू होणाऱ्या डबलेट म्हणजे 2चा ग्रुप. सी पासून सुरू होणाऱ्या 4 डबलेट कुठल्या? सी ए, सी जी, सी सी, सी टी. आणि टी पासून सुरू होणाऱ्या 4 डबलेट कुठल्या? टी ए, टी जी, टी सी, टी टी. किती झाले एकंदर डबलेट? जर जेनेटिक कोड जर डबलेटच्या स्वरूपात असती, इफ इट वॉज इन द फॉर्म ऑफ डबलेट, if the genetic code was in the form of doublet, then there can be 16 different doublets. डबलेटचे किती फॉर्म असू शकतात? डबलेटचे 16 फॉर्म असू शकतात. 16 डिफरंट फॉर्म्स ऑफ द डबलेट. हे बघितले आपण वरच्या चार्टमध्ये दिलेलं आहे. 16 प्रकारचे डबलेट तयार होऊ शकतात. 4 प्रकारच्या नायट्रोजन बेसेसपासून 2-2चा क्रम लावला तर 16 प्रकारचे डबलेट तयार होऊ शकतात. पण या अमायनो ॲसिड 16 नाही आहेत. प्रोटीन तयार करायला किती अमायनो ॲसिड वापरले जातात? 20 अमायनो ॲसिडची गरज आहे. किती? 20 अमायनो ॲसिडची गरज आहे. त्याच्यामुळे डबलेटच्या स्वरूपात सुद्धा हे जे आहे जेनेटिक कोड ही अस्तित्वात असू शकत नाही. डबलेटच्याही स्वरूपामध्ये जेनेटिक कोड अस्तित्वात असू शकत नाही. आणि मग ट्रिपलेटच्या स्वरूपात ती काम करू शकेल का? ट्रिपलेटच्या स्वरूपात ती काम करू शकेल का? ट्रिपलेट कशा काढणार? आता डबलेट आपल्याकडे ह्या डबलेट आहेत. 16 डबलेट दिलेले आहे या चार्टमध्ये. आता याच्यापासून ट्रिपलेट कशा काढणार? तर प्रत्येक डबलेटमध्ये आणखी एक त्याच्या पुढे, प्रत्येक डबलेटमध्ये बघा इथे या चार्टमध्ये ही एक डबलेट आहे, ही दुसरी डबलेट आहे, ही तिसरी, 2-2चा ग्रुप म्हणजे डबलेट. ह्या 16 डबलेट आहेत. पण प्रत्येक डबलेटच्या पुढे आणखी तिसरा बेस टाकला. इथे ए आहे आणि त्याच्या पुढे तिसरा. ह्या एच्या पुढे तिसरा कुठला टाकता येईल? परत ए टाकता येईल म्हणजे ए. त्याच्यानंतर टी टाकता येईल ए टी. त्याच्यानंतर सी टाकता येईल ए सी. त्याच्यानंतर जी टाकता येईल ए जी. तर ए या डबलेटपासून 4 प्रकारचे ट्रिपलेट तयार होऊ शकतात. एने सुरू होणाऱ्या या लेटरनी सुरू होणाऱ्या डबलेटपासून 4 प्रकारचे ट्रिपलेट तयार होतील. ए जी, ए सी, ए टी. तसं ए जी या डबलेटपासून सुरू होणाऱ्या 4 ट्रिपलेट तयार होतील. कुठल्या?
AGA, ए त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर AGA, त्याच्यानंतर AGG, त्याच्यानंतर AGC आणि त्याच्यानंतर AGT या 4 तयार होतील. AG या डबलेटपासून या 4 काय तयार झाल्या, ट्रिपलेट तयार झाल्या. तसं AC या डबलेटपासून AC या क्रमाने सुरुवातीचे दोन बेसेस कुठले, A आणि C, या डबलेटपासून तयार होणारे ट्रिपलेट, AC या डबलेटपासून तयार होणारे ट्रिपलेट कसे असतील, ACच्या पुढे A येईल म्हणजे ट्रिपलेट झाली, किंवा ACच्या पुढे G येईल म्हणजे ट्रिपलेट झाली, किंवा C येईल म्हणजे ट्रिपलेट झाली, किंवा T येईल म्हणजे ट्रिपलेट झाली. तर AC पासून तयार होणाऱ्या 4 ट्रिपलेट कुठल्या, ACA, ACG, ACC, ACT. तर असं प्रत्येक डबलेटपासून, या 16 डबलेट आहेत बघा, डबलेट किती तयार होणार, 16, आणि त्यांच्यापासून ट्रिपलेट किती तयार होऊ शकतील, प्रत्येकापासून 4, म्हणजे 16 किती, 64, 16 किती, 64. तर सिंगलेट फॉर्ममध्ये सिंगलेट फॉर्म जर आपण बघितला तर या ठिकाणी हा जो सिंगलेट फॉर्म आहे, या सिंगलेट फॉर्ममध्ये सिंगलेट म्हणजे 4 प्रकारचे बेसेस आहेत ना, 4 प्रकारचे बेसेस आहेत म्हणजे 4:1, 4:1 म्हणजे सिंगलेट फॉर्ममध्ये किती मिळतील, 4:1 म्हणजे 4 किती मिळतील, सिंगलेट किती मिळतील, सिंगलेट कोड किती मिळतील, 4 मिळतील, सिंगलेट कोड किती मिळतील, 4 मिळतील. डबलेट फॉर्म, डबल म्हणजे 2, डबलेट फॉर्ममध्ये किती मिळतील, 4:2, डबलेट फॉर्ममध्ये किती मिळणार, डबलेट फॉर्ममध्ये 4:2 म्हणजे किती होणार, ते 16 होणार. हे 16 आहेत बघा, हे किती आहेत, 16 होणार आहेत. आणि ट्रिपलेट फॉर्ममध्ये 4:3, ट्रिपलेट फॉर्ममध्ये 4 बेसिस आहेत ना, ATCG. ट्रिपलेट फॉर्म म्हणजे 4:3, हे किती झाले, 4 × 4 × 16, 4 × 4 × 4 म्हणजे किती झाले, 64 झाले. किती झाले, 64 झाले. आणि 64 ट्रिपलेट तयार होतील. आणि अमायनो ॲसिड किती आहेत, अमायनो ॲसिड फक्त किती आहेत, अमायनो ॲसिड फक्त 16च आहेत, 20च आहेत, अमायनो ॲसिड 20च आहेत. आणि ट्रिपलेट किती होतात, 64. किती होतात, 64. हे सफिशियंट आहे, 64 ट्रिपलेट्स आर सफिशियंट, मोर दॅन सफिशियंट फॉर कोडिंग 20 अमायनो ॲसिड्स, कोडिंग 20 अमायनो ॲसिड्स. तर यामुळे जेनेटिक कोड कुठल्या फॉर्ममध्ये आहे, ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये आहे. जेनेटिक कोड कुठल्या फॉर्ममध्ये आहे, ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये. आलं लक्षात. सिंगलेटच्या फॉर्ममध्ये 4च अमायनो ॲसिड कोड होऊ शकतील. डबलेटच्या फॉर्ममध्ये एका मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकेल, जेनेटिक कोड कुठल्या फॉर्ममध्ये आहे, तर सिंगलेट किंवा डबलेटच्या फॉर्ममध्ये आहे का ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये, आणि का, तर सिंगलेटच्या फॉर्ममध्ये नाही, कारण सिंगलेटच्या फॉर्ममध्ये 4च सिंगलेट कोड तयार होतील आणि ते 4च अमायनो ॲसिडला कोड करू शकतील. डबलेटच्या फॉर्ममध्ये 16 डबलेट कोड तयार होतील, ते फक्त 16 अमायनो ॲसिडला कोड करू शकतील. पण प्रोटीन तयार करायला किती प्रकारचे वापरले जातात अमायनो ॲसिड, 20 प्रकारचे. 16 हे 20 अमायनो ॲसिडला कोड करायला सांकेतिक भाषा म्हणून युजफुल नाही आहेत. आणि ट्रिपलेटच्या स्वरूपात वापरलं तर किती कोड मिळतात, किती ट्रिपलेट कोड मिळतात, तर हे 64 ट्रिपलेट कोड मिळतात, 64 ट्रिपलेट कोड मिळतात. आणि अमायनो ॲसिडचे प्रकार किती, 20च प्रकार आहे प्रोटीनमध्ये वापरल्याने. अमायनो ॲसिडचे हजारो प्रकार आहेत, वनस्पती प्राण्यांमध्ये हजारो प्रकारचे अमायनो ॲसिड आहेत, पण प्रोटीन तयार करायला वापरले जाणारे म्हणजे एकमेकांना जोडून प्रोटीन तयार करणारे हे किती प्रकार आहेत, फक्त 20च प्रकार आहेत. आणि 20 प्रकारचे जे अमायनो ॲसिड प्रोटीन सिंथेसिसमध्ये वापरले जातात त्यांना कोड करण्यासाठी 64 ट्रिपलेट सफिशियंट आहेत. म्हणून कुठल्या स्वरूपात आहे, जेनेटिक कोड ही ट्रिपलेटच्या स्वरूपात आहे, जेनेटिक कोड ही ट्रिपलेटच्या स्वरूपात आहे. आलं लक्षात. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जेनेटिक कोड ही सिंगलेट किंवा डबलेटच्या फॉर्ममध्ये नाही तर क्रमाने येणारे 3 नायट्रोजनस बेसेस, याला म्हटलं तर ट्रिपलेट, तर इथे डायग्राम दिलेला आहे बघा. इथे mRNAच्या ट्रिपलेट दिलेल्या आहे, अशाच आपल्याला DNA पण देता येतील, बघा इथे काय दाखवलेलं आहे या डायग्राममध्ये इथे फर्स्ट बेस दाखवलेला आहे बघा. या डायग्राममध्ये इथे या बाजूला फर्स्ट बेस टायटल दिलेलं आहे, फर्स्ट बेस. तर हा पहिला बेस झाला, इकडे काय दाखवलेलं आहे, सेकंड बेस दाखवलेला आहे, सेकंड बेस दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी इकडे काय दाखवलेलं आहे, थर्ड बेस दाखवलेला आहे. काय टायटल आहे, थर्ड बेस. हे काय टायटल आहे, थर्ड बेस. असे 3 प्रकारचे बेसेस,
बघा इथे यू काय झाला, पहिला बेस झाला, हा यू इथे पहिला बेस आहे. दुसरा बेस काय, हे सेकंड बेस इकडे दिलेले आहेत, सेकंड बेस इकडे दिलेले आहेत. दुसरा बेस काय झाला, तो पण यू झाला, यू आणि थर्ड बेस कुठे आहे, थर्ड बेस या बाजूला आहे, हा झाला थर्ड बेस. थर्ड बेस पण काय आहे, यू आहे. तर यू आणि यू, तर हे तिघही, हा पहिला बेस झाला, हा दुसरा बेस झाला आणि हा इकडचा तिसरा बेस झाला. यू 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 ही एक ट्रिपलेट झाली, यू सी ही दुसरी ट्रिपलेट झाली, यू ए ही तिसरी ट्रिपलेट झाली. तर असे किती 64 ट्रिपलेट आहेत. आणि त्या कुठल्या कुठल्या अमायनो ॲसिडसाठी आहेत ते इथे दिले. आणि प्रत्येक अमायनो ॲसिडचा शॉर्ट फॉर्म खाली दिलेला आहे. प्रत्येक अमायनो ॲसिडचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो खाली दिलेला आहे. शॉर्टमध्ये त्या अमायनो ॲसिडला कुठल्या नावाने ओळखलं जातं ते इथे दिलेलं आहे, ते इथे दिलेलं आहे. आणि असे किती कोड झाल्या, या 64 कोड झाल्या. या किती झाल्या, 64 कोड झाल्या. डी एन एच्या कोड्सला म्हणायचं कोडोजेन किंवा कोड्स. एम आर एन एच्या कोड्सला म्हणायचं, या एम आर एन एचे दिलेलं आहे, या चार्टमध्ये एम आर एन एचे दिले आहे, त्यांना म्हणायचं कोडॉन्स. आणि टी आर एन एचे जे आहेत त्यांना म्हणायचं अँटीकोडॉन्स, त्यांना म्हणायचं अँटीकोडॉन्स. तर डी एन एच्या कोड आणि आर एन एचे कोडॉन्स सारखे असणार आहे. कारण डी एन एच्या कोडला कॉम्प्लिमेंटरी कोड कुणाकडे असणार आहे, डी एन एच्या सेन्स स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी कोड हा डी एन एच्या अँटीसेन्स स्ट्रँडकडे असणार आहे. आणि या अँटीसेन्स स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी तिने तयार केलेली एम आर एन एची स्ट्रँड असणार आहे. त्याच्यामुळे डी एन एचे कोडोजेन आणि एम आर एन एचे कोडॉन हे सारखे असणार आहे, फक्त टी इज रिप्लेस्ड बाय यू, एवढंच फरक आहे त्या ठिकाणी. पण एम आर एन एचे कोडॉन आणि टी आर एन एचे ज्या ट्रिपलेट आहेत, टी आर एन एची जी भाषा आहे त्या ट्रिपलेटला म्हटलं तर अँटीकोडॉन. डी एन एच्या भाषेला म्हणायचं कोडोजेन, त्याच्यानंतर एम आर एन एच्या भाषेला म्हणायचं कोडॉन. हे सगळे ट्रिपलेट आहेत. डी एन एचे ट्रिपलेट म्हणजे कोड, एम आर एन एचे ट्रिपलेट म्हणजे कोडॉन आणि टी आर एन एचे ट्रिपलेट म्हणजे अँटीकोडॉन. आणि अँटीकोडॉन जसं नावावरूनच लक्षात येतं, एम आर एन एच्या ट्रिपलेटला कोडॉन म्हणायचं आणि टी आर एन एच्या ट्रिपलेटला अँटीकोडॉन म्हणायचं. नावावरूनच काय लक्षात येतं, नावावरूनच लक्षात येतं की कोडॉन आणि अँटीकोडॉन एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी, आयडेंटिकल नाही आहे. कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे कोडॉनला एक शब्द कोडॉन वापरलेला आहे आणि दुसरा शब्द अँटीकोडॉन वापरलेला आहे, एम आर एन एची ट्रिपलेट काय झाली, जसं एम आर एन एवरती यू असेल, एम आर एन एवरती यू असेल, ही एम आर एन एची लँग्वेज आहे, डी एन एवरती काय असेल, यूच्या ऐवजी टी असेल, डी एन एवरती यूच्या ऐवजी टी असेल, तर टी ही ट्रिपलेट डी एन एच्या कोडिंग स्ट्रँडची झाली. टी जी डी एन एच्या कोडिंग स्ट्रँडची ट्रिपलेट झाली. म्हणजे कोडोजेन किंवा कोड म्हणता येईल त्याला, कोडोजेन किंवा कोड डी एन एच्या लँग्वेजला म्हटलं जातं. तर टी ही लँग्वेज डी एन एची कोणासाठी आहे, फेनिलॅलॅनाइन या अमायनो ॲसिडसाठी. फेनिलॅलॅनाइन या अमायनो ॲसिडसाठी डी एन एची ट्रिपलेट कुठली आहे, डी एन एमध्ये यू इज रिप्लेस्ड बाय टी, त्याच्यामुळे ती काय झाली, ट्रिपलेट डी एन एची ट्रिपलेट. त्याच्यानंतर त्याला कॉम्प्लिमेंटरी ट्रिपलेट डी एन एच्या अँटीसेन्स स्ट्रँडकडे आहे, ती काय येईल, टीला कॉम्प्लिमेंटरी ए म्हणजे ए, टीला कॉम्प्लिमेंटरी काय, टीला कॉम्प्लिमेंटरी ए आणि ही अँटीसेन्स स्ट्रँड जी आहे डी एन एची ए ही काय तयार करेल, आता कॉम्प्लिमेंटरी एम आर एन ची स्ट्रँड तयार करेल. त्याच्यामुळे एला कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे, यू ही आहे एम आर एन एची ट्रिपलेट यू. तर डी एन एची ट्रिपलेट टी कोडिंग स्ट्रँडवरची, अँटीसेन्स स्ट्रँडवरची ट्रिपलेट डी एन एच्या काय असणार आहे, ए आणि एम आर एन एची जी कोडॉन आहे ती काय असणार आहे, यू. आणि आता बघा, आता टी आर एन एची ट्रिपलेट याला कॉम्प्लिमेंटरी असणार आहे, टी आर एन एची ट्रिपलेट याला कॉम्प्लिमेंटरी असणार आहे, ती काय असणार आहे, यूला कॉम्प्लिमेंटरी ए. तर ए ही काय झाली, टी एन एची एचा अर्थ टी आर एन ए काय घेणार, फेनिलॅलॅनाइन. टीचा अर्थ टी एन एची कोडिंग स्ट्रँड काय घेणार, डी एन एची कोडिंग स्ट्रँड. टीचा अर्थ काय घेणार, टीचा अर्थ डी एन एची कोडिंग स्ट्रँड फेनिलॅलॅनाइन घेणार. नॉन कोडिंग स्ट्रँड जी आहे डी एन एची ती एचा अर्थ काय घेणार, फेनिलॅलॅनाइन घेणार. त्याच्यानंतर एम आर एन एची जी ट्रिपलेट आहे ती यूचा अर्थ एम आर एन ए काय घेणार, एम आर एन ए यूचा अर्थ फेनिलॅलॅनाइन घेणार. आणि टी आर एन ए जो आहे
टीआरएनएची ट्रिपलेट याला कॉम्प्लिमेंटरी. टीआरएनए एचा अर्थ काय घेणार, फेनिलॅलॅनाइन घेणार. तर फेनिलॅलॅनाइनसाठी प्रत्येकजण वेगवेगळी लँग्वेज वापरतो आहे. DNA कोडिंग स्ट्रँडवरती कुठली ट्रिपलेट आहे, फेनिलॅलॅनाइन याच अमायनो ॲसिडसाठी DNA कोडिंग स्ट्रँडकडे, TTT आहे DNAच्या अँटीसेन्स स्ट्रँडकडे, AAA आहे mRNAच्या स्ट्रँडकडे इथे दिलेल्याप्रमाणे, UUU आहे आणि tRNA जो आहे त्या tRNAकडे ट्रिपलेट आहे. याच अमायनो ॲसिडचे फेनिलॅलॅनाइनसाठी ती आहे AAA. तर प्रत्येकाची लँग्वेज काय आहे, वेगवेगळी आहे. प्रत्येकाची लँग्वेज वेगवेगळी, पण अर्थ प्रत्येकाला माहिती आहे. जसं आपण शुगर म्हटलं तरी इंग्लिश पर्सनला तीच वस्तू समजते, चिनी म्हटलं तरी हिंदी पर्सनला तीच वस्तू समजते आणि साखर म्हटलं तरी मराठी पर्सनला तीच वस्तू समजते. तर या पद्धतीने लँग्वेज जरी वेगवेगळे असले तरी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लँग्वेजचा अर्थ माहिती आहे. त्याच्यामुळे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कशी होते, सुरळीत होते. आणखी एक गोष्ट याच्यात लक्षात घ्यायची, या 64 ट्रिपलेटपैकी एक ट्रिपलेट जी आहे AUG ही कुठल्या अमायनो ॲसिडसाठी आहे, मेथिओनिनसाठी आहे. हे मेथिओनिनसाठी आहे. पण हिला आणखी एक नाव आहे, याच ट्रिपलेटला आणखी एक नाव आहे, ते आहे स्टार्ट कोडॉन. mRNAच्या ट्रिपलेट्सला काय म्हणायचं, कोडॉन. tRNAच्या ट्रिपलेट्सला काय म्हणायचं, अँटीकोडॉन. तर इथे या AUG काय झाली, स्टार्ट कोडॉन का म्हटलेलं आहे हिला, कारण प्रत्येक पॉलिपेप्टाइड चेनची सुरुवात पहिल्या ज्या अमायनो ॲसिडसाठी पासून होईल, तो पहिला अमायनो ॲसिड जो ॲड केला जाईल एखाद्या पॉलिपेप्टाइड चेनमध्ये सगळ्यात पहिला, तो कुठला असणार आहे, मेथिओनिनच असणार आहे. आणि त्याच्यामुळे स्टार्टिंग इथून होणार आहे, पॉलिपेप्टाइड चेनची स्टार्टिंग इथून होणार आहे मेथिओनिनमध्ये. पॉलिपेप्टाइड चेन तयार होताना पहिला अमायनो ॲसिड हाच ॲड होईल नेहमी रायबोसोमवरती. आणि त्यामुळे AUGला काय म्हटलं तर स्टार्ट कोडॉन म्हटलं. तर इथून प्रोटीन सिंथेसिसला सुरुवात होईल. आणि पुढच्या ज्या वेगवेगळ्या ट्रिपलेट आहेत त्या वेगवेगळ्या ट्रिपलेट, जसं CCA ही ट्रिपलेट आली तर ती कुठल्या अमायनो ॲसिडसाठी, प्रोलिनसाठी आहे. तर या पद्धतीने ते अमायनो ॲसिड त्या रायबोसोमवरती आणले जातील. mRNA ॲक्च्युली सरकत असतो, mRNA रायबोसोमवरती सरकत असतो, धाग्यासारखा असतो mRNA, थ्रेड लाईक असतो. आणि त्याच्या ज्या ट्रिपलेट रायबोसोमवरून पास होतील त्या ट्रिपलेटला करस्पॉन्डिंग अमायनो ॲसिड तिथे कोण घेऊन येतील, रायबोसोमवरती वेगवेगळ्या प्रकारचे tRNA मॉलिक्यूल घेऊन येतील. आणि जसं mRNAची ट्रिपलेट आहे CU, रायबोसोमवरून सरकत असताना कुठली ट्रिपलेट आली रायबोसोमवरती, CCU. तर CCU कोणासाठी आहे, प्रॉलिनसाठी आहे. तर या प्रॉलिनला घेऊन येणारा जो tRNA आहे त्या tRNAची ट्रिपलेट कशी असणार आहे, CCUला कॉम्प्लिमेंटरी GGA. tRNA कसा असणार आहे, GGA. mRNAची ट्रिपलेट आहे CCU आणि tRNAची ट्रिपलेट असणार आहे GGA. तो प्रॉलिनलाच घेऊन येईल. ही mRNAची लँग्वेज झाली. आणि GGA ही लँग्वेज कोणाची झाली, याला कॉम्प्लिमेंटरी सीला कॉम्प्लिमेंटरी सीला कॉम्प्लिमेंटरी Gयूला कॉम्प्लिमेंटरी A. ही कोणाची लँग्वेज झाली, ही tRNAची लँग्वेज झाली. तर या पद्धतीने हे आहे. जसं हे स्टार्ट कोडॉनबद्दल तुम्हाला सांगितलं, एक कोडॉन ही स्टार्टिंग करते, पॉलिपेप्टाइड चेनची निर्मिती व्हायची सुरुवात करते. तसं आणखी 3 ट्रिपलेट आहेत, त्यांना स्टॉप कोडॉन म्हटलेलं आहे. 3 ट्रिपलेटला स्टॉप कोडॉन म्हटलेलं आहे. UAA, UAG आणि UGA. ही एकंदर 64 कोडॉनपैकी 3च अशा कोडॉन आहेत mRNAच्या की ज्या कुठल्याच अमायनो ॲसिडसाठी नाहीत. आणि कुठल्याच अमायनो ॲसिडसाठी नाहीत त्याच्यामुळे यांना अँटीसेन्स कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन किंवा अँटीसेन्स कोडॉन म्हटलं तर दे डू नॉट कोड फॉर एनी अमायनो ॲसिड. म्हणून त्या नॉनसेन्स कोडॉन आहेत. कुठलाच अमायनो ॲसिड त्या ठिकाणी येणार नाही रायबोसोमवरती. mRNA सरकत असताना mRNAवरच्या या 3पैकी कुठली पण एक ट्रिपलेट आली तिथे रायबोसोमवरती तर कुठलाच अमायनो ॲसिड घेऊन कुठलाच tRNA तिथे येणार नाही. त्याच्यामुळे या ट्रिपलेट कुठल्याच अमायनो ॲसिडसाठी नाही आहेत, म्हणून यांना काय म्हटलं जाईल, नॉनसेन्स ट्रिपलेट म्हटलं जाईल. पण ह्या कोडॉन ज्या आहेत त्या आणखी एक काम करतात. त्या कोड कुठल्याच अमायनो ॲसिडला करत नाही, पण आणखी एक काम करतात, ते म्हणजे प्रोटीन पॉलिपेप्टाइड चेनची निर्मिती थांबवतात. याच्यानंतर कुठलेच पुढच्या ट्रिपलेट पास होणार नाही रायबोसोमवरतून, mRNA पुढे सरकणार नाही. त्याच्यामुळे पुढच्या ट्रिपलेट रायबोसोमवरती येणार नाही आणि पुढे प्रोटीनचं पॉलिपेप्टाइड चेनची लांबी याच्या पुढे वाढणार नाही. जेव्हा या 3पैकी कुठली पण एक ट्रिपलेट रायबोसोमवरती आली mRNA सरकत असताना, तर त्यानंतर कुठल्याच अमायनो ॲसिडला घेऊन कुठलाच tRNA तिथे येणार नाही आणि त्याच्यामुळे प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती स्टॉप होईल. म्हणून यांना स्टॉप कोडॉन पण म्हटलं जातं. या कुठल्याच अमायनो ॲसिडसाठी नाही या 3,
पण या काम काय करतात, प्रोटीन पॉलीपेप्टाईड चेनची लांबी थांबवण्याचं काम करतात. म्हणजे जेवढा पॉलीपेप्टाईड चेनची लांबी पाहिजे, जेवढे अमायनो ॲसिड पाहिजे तेवढे ॲड होऊन गेलेले आहेत आणि आता ते थांबवायचं आहे. ते काम या 3 ट्रिपलेटपैकी कुठली पण एक ट्रिपलेट करते. जनरली UAA असते, क्वचित या 2पैकी एक पण असू शकते. आणि यांना काय म्हणायचं, स्टॉप कोडॉन, यांना म्हणायचं स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेट म्हणजे थांबवणे, टर्मिनेशन कोडॉन किंवा स्टॉप कोडॉन यांना म्हटलं जातं. आणि ही जी आहे ही कोडॉन कुठली, AUG काय झाली, ही AUG काय झाली, ही स्टार्ट कोडॉन आहे किंवा इनिशिएशन कोडॉन म्हटलं जाईल, स्टार्ट कोडॉन किंवा इनिशिएशन कोडॉन म्हटलं जाईल. पण स्टॉप कोडॉन जशी नॉनसेन्स कोडॉन आहे, स्टॉप कोडॉन तिघही स्टॉप कोडॉन UAA, UAG आणि UGA तिघही स्टॉप कोडॉन काय आहेत, नॉनसेन्स कोडॉन आहेत. त्या कुठल्याच अमायनो ॲसिडसाठी नाही आहे. तसं या स्टार्ट कोडॉनचं नाव, स्टार्ट कोडॉन किंवा इनिशिएशन कोडॉनचं तसं नाही आहे. ही कोडॉन स्वतः एका अमायनो ॲसिडसाठी आहे आणि तो अमायनो ॲसिड कुठला आहे, मेथिओनिन आहे. तो अमायनो ॲसिड आहे मेथिओनिन. AUG कोड्स फॉर मेथिओनिन. आलं लक्षात. तर या पद्धतीने हे जेनेटिक कोडचं स्वरूप आहे. आणि जेनेटिक कोडवरती प्रश्न कशावरती विचारले जातात, प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू व्हेरी मच.